नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आपली कोलेस्ट्रॉलची सिरीज बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. आज आपण कोलेस्ट्रॉलच्या सिरीजचा शेवटचा भाग करतोय. आज आपण बघतोय कोलेस्ट्रॉल वाढवण्यापासून आपल्याला कंट्रोल कसा आणता येईल. वाढलाय तर कंट्रोल आणायचा आहे आणि वाढू नये यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लिंक दिलेले आहेत. पूर्ण सिरीज पहा, कारण स्टार्टिंगला कोलेस्ट्रॉल म्हणजे काय इथपासून खूप सोप्या भाषेत समजवलेलं आहे. त्यामुळे नक्की मागचे व्हिडिओ बघा. सो आज आपण शेवटच्या व्हिडिओत कोलेस्ट्रॉलच्या सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओत पाहतोय काय की कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी आता काय करता येईल. सो आपण मागे काय पाहिलंय, कोलेस्ट्रॉलची कारणं काय पाहिली आहेत. कोलेस्ट्रॉल प्रिव्हेन्शन प्रोटेक्शनचं काम करतं ना आपल्या ब्लड पाईप्सना. पण मग ते डॅमेज कशामुळे होतात, ते आपण टॉक्झिन्समुळे होतात हे पाहिलंय. टॉक्झिन्स का तयार होतात तेही पाहिलंय आपण. पोटात काही खराब गेलं, काही स्ट्रेस आला, काही बॅड हॅबिट्स असतील, तुमचे बॅड लाईफस्टाईल्स असतील, त्या सर्वांमुळे कोलेस्ट्रॉल वाढतोय. म्हणजे तुमच्या ब्लड वेसल्स रॅदर डॅमेज होत आहेत. मग त्या आता रिपेअर करण्यासाठी ब्लडमध्ये आपल्या केमिकल्स, टॉक्झिन्स नकोय. जे टॉक्झिन्स, जे विषारी पदार्थ, आपल्या रक्तात वाहणारे विषारी पदार्थ, आपल्या रक्तात विषारी पदार्थ काही कारणास्तव तयार होत असतात. ती कारणं आपण मागे पाहिली आहेत. मग ती कारणं जर तुम्ही निर्माणच होऊन दिली नाहीत किंवा झाली आहेत, पण तुम्ही स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलं, मग काय होईल. केमिकल्स, टॉक्झिन्स ब्लडमध्ये जे फिरत आहेत ते कमी होतील. टॉक्झिन्स कमी झाले म्हणजे विषारी पदार्थ रक्तातले कमी झाले की मग काय होणार, रक्त सुरळीत जाईल, पाईपना डॅमेज नाही होणार. आणि डॅमेज नाही झाला मग काय होणार, मग कोलेस्ट्रॉलला तिथे येऊन साचायची गरज लागेल का. मग कोलेस्ट्रॉल साचणार नाही. कोलेस्ट्रॉल साचणार नाही तर पाईप बंद किंवा ब्लॉक होणार नाही. आणि मग तुमचं लाईफ स्पॅन वाढेल ना. हेल्दी हार्ट, हेल्दी ब्रेन, हेल्दी बॉडी पार्ट्स सगळं छान छान राहील. मग आता स्ट्रेस वाढवायचा नाहीये. मागे सांगितलं तसं तुम्ही जो काही विचार करता, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, राग येतोय, रडू येतोय, ओरडावंसं वाटतंय, जे काही असेल ते, तुमचे ड्रीम्स, तुमची लाईफस्टाईल, तुमचे अचिव्हमेंट्स, पैसा, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात. त्या पूर्ण करताना प्रत्येकाची धडपड धावपळ चालू असते. नाही पुऱ्या झाल्या टेन्शन घेता, काही नाही पुऱ्या झाल्या म्हणून डबल मेहनत करतात. सो प्रत्येकाचं लेवल ऑफ थिंकिंग वेगळं आहे. मग त्या विचारसरणीनुसार तुमच्या शरीरावर पण त्याचा परिणाम होत असतो. छान विचार करा, टेन्शन्स घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. आता बरेच वेळा सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर कोलेस्ट्रॉलची गोळी चालू झाली आहे असं डॉक्टरने सांगितल्यावर सगळ्यात पहिले तर डोक्यात टेन्शन येऊन जातं की आता कोलेस्ट्रॉलची गोळी चालू झाली, आता कसं होणार, माझं आयुष्य लवकरच संपून जाणार वाटतं, आता काय होणार, आता मला हार्ट अटॅकची भीती वाढणार आहे, पॅरालिसिसचे चान्सेस वाढणार आहेत. इथपासून टेन्शनला सुरुवात होऊन जाते. मग त्याला डायव्हर्ट करा ना. साधा सोपा उपाय आहे की ठीक आहे वाढलाय कोलेस्ट्रॉल, तुम्ही ते मान्य करून चला, पण वाढलाय ना मग त्याला कमी करायला उपाय करूया. म्हणजे मग पुढचा येणारा धोका टाळणार आणि टेन्शन कमी होणार आहेत. कोलेस्ट्रॉलची गोळी मे बी कायमची घ्यावी लागणार नाही. मग आता त्यासाठी काय करणार. पहिली गोष्ट तर टेन्शन कसं कमी करायचं सांगितलं. डायव्हर्ट करा, पॉझिटिव्ह साईडला जा. म्हटल्यावर बरोबर तुमचा स्ट्रेस हार्मोन कंट्रोलला येईल. दुसरी गोष्ट आपण खातो पितो त्यावर सांगितलेलं आहे. तुम्ही स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल, तेलकट तुपकट खाणं जे आहे, अवेळी खाणं आहे, अवेळी झोपणं आहे, या सगळ्यांमुळे बॉडीमध्ये केमिकल्स तयार होत असतात. ते केमिकल तयार व्हायचं थांबवणार कसं. हेल्दी फूड, हेल्दी स्लीप, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं झोपा, हे सगळं व्यवस्थित असेल ना तर सगळं छान काम होईल. त्यानंतर आपण काय सांगितलं, आता हे टॉक्झिन्स तयार तर झालेत, कशामुळेही असत की नाही, वाईट सवयी असोत, वाईट विचारसरणी असो, वाईट खाण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, राहण्याच्या सवयी, तुमचं आजकाल तर शिफ्ट ड्युटीज असतात त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी स्ट्रेस पडतोय. आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे धावता धावता खूप सारं मनावर, शरीरावर, डोक्यावर, हार्टवर लोड पडतोय.
आणि तो इनडायरेक्टली ब्लडमध्ये केमिकल्स, बॅड केमिकल्स तयार करतोय. मग आता झालेत तयार, ते काढायला टाकायचे नाहीत. पहिला एक उपाय की जमेल तेवढं चांगलं 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 घ्यायचंय. आता तुम्हाला कोलेस्ट्रॉल कशातून वाढेल नाही वाढणार, तुम्हाला गुगलवर बाकी यूट्यूब भरपूर लिंक्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. पण एक साधं सोपं सांगते. तुम्ही काही जेवण खाताना काय करा, त्याच्या मागे पॅकेट फूड आणता तुम्ही किंवा बाहेरून काही वस्तू आणता, त्याच्यावर पाठीमागे फूड लेबल असतात. ते फूड लेबलला चेक करा. त्याच्यावर ट्रान्स फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असं लिहिलेलं असतं. मग आता काय करायचं आहे, ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट हे आपल्या शरीराला धोकादायक आहेत. त्यांनी लेवल ओलांडली, त्यांनी त्यांची पातळी ओलांडली की आपल्याला त्रास होणार. त्यामुळे ज्या गोष्टींमध्ये ट्रान्स फॅट शक्यतो नसावाच, 0 असेल तर उत्तम. ट्रान्स फॅट आता कशातून तयार होतो, आता बरेचसे तळलेले पदार्थ आहेत. मग ते एकाच तेलातून नाही तळले जात हॉटेलमध्ये. आपण घरामध्ये एकदा तळतो आणि म्हणतो आपण एकदाच तळलंय, बाकी जेवणासाठी वगैरे फोडणीला वगैरे वापरून टाकतो. बऱ्याच घरांमध्ये असं होतं. हॉटेलला तसंच होतं का? कितीतरी म्हणजे 15-15 लिटर ते एकदाच ओततात कढईमध्ये आणि त्याच्यामध्येच मग ते तळत राहायचंय, ते काढायचे, दुसरं टाकायचं, तळत राहायचंय, दुसरं काढायचंय. दुसऱ्या दिवशी पण मे बी ते होतं, तिसऱ्या दिवशी पण होतं मे बी ते वापरलं जातं. प्लस तेच तेल गरम करून कधी कधी कॅन फूड असतील, काही प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याच्यावर तेल, वरती तेलाचा थर असला म्हणजे खालची वस्तू टिकून राहील, यासाठी ते तेल वापरलं जातं. छोटे छोटे उद्योग वगैरे असतात, त्याच्यामध्ये पण बऱ्याच जणांना हाय क्वालिटी फूड्स किंवा हाय क्वालिटी ऑइल मेंटेन ठेवणं जमतच नाही. पण आपल्याला माहिती असतं का ते? आपण पॅकेटवालं फूड घेतो आणि खातो. त्याच्या मागचं लेबल चेक केलाय? ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट हे त्यावर चेक करून बघा. अनसॅच्युरेटेड फॅट्स असतील, गुड, ते किती आहेत ते त्याचं प्रमाण आहे, त्याप्रमाणे घ्यायचे. पण ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट जर त्याच्यात जास्त असतील आणि रॅदर ट्रान्स फॅट लिहिलेलं असेल त्याच्यावर एवढं आहे, 0 नाही आहे, तर शक्यतो घेऊच नका, कारण तिथे कोलेस्ट्रॉल तुमचा वाढणारच. दुसरी गोष्ट आहे, जे गेलंय पोटामध्ये, आपण म्हणतो तेलकट तुपकट खायचं नाही, पण मन मारून किती जगणार? गोड खायचं नाही. गोडामुळे पण ब्लडमध्ये लवकरात लवकर केमिकल टॉक्झिन्स तयार होतात. विषारी पदार्थ गोडामुळे जास्ती तयार होतात, म्हणून तेही बॅलन्स खायचं आहे. बरं, खाल्लंय तुम्ही, ते पचवायचं कसं? जसं प्रत्येक व्हिडिओत मी सांगते तसंच एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. एक्सरसाइज करण्यामुळे काय होईल, तुमच्या बॉडीमध्ये शुगर आलं, स्पेशली कार्बोहायड्रेट्स, म्हणजे आपण चपाती, भात, भाकरी जे काही खातो ते पचले पाहिजेत. ते पचले नाही मग त्यांची शुगर बनणार, त्याच्यानंतर मग पुढे मग ते कोलेस्ट्रॉलमध्ये कन्व्हर्जन जातं. त्याची सायकल वेगळी आहे, परत कधीतरी समजावी. पण कार्बोहायड्रेट्स तुमचे पचले पाहिजेत, एनर्जी पूर्ण वापरली गेली पाहिजे. मग त्यासाठी तुमचा व्यायाम झाला पाहिजे. तुमच्या शरीराला किती एनर्जी गरजेची आहे हे तुम्हाला चार्ट असतात, गुगलवर तुम्हाला चार्ट दिसेल. तुमच्या वजनाप्रमाणे आणि तुमच्या उंचीप्रमाणे तुम्हाला किती एनर्जी गरजेची आहे हे तुम्हाला चार्ट भेटतात, त्याच्यात कळेल तुम्हाला. मग तुमच्या चार्टपेक्षा जास्ती जातंय का? तुमच्या शरीराला जेवढी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा जास्ती जाती एनर्जी, तर ती वापरली पाहिजे, नाही तर ती साचणार, त्याची चरबी बनणार. मग ती साचायला नको म्हणून व्यायाम पाहिजेच. बरं, व्यायाम कसा पाहिजे? बऱ्याच जणांचं असतं व्यायाम, मी रोज सकाळी फिरायला जाते, किंवा बऱ्याच लेडीजचं असतं रोज संध्याकाळी मी भाजी आणायला जाते, चांगलं 30 मिनिटं माझा व्यायाम होतो. मग भाजी आणायला तुम्ही जाताना सरसकट 30 मिनिटं लागोपाठ चालत जाता का हो? 10 मिनिटं जातो, या दुकानात भाजी घेतली, तिथे नाही नीट वाटली, पुढे गेलो, 5 मिनिटावर दुसरी दुकान आहे, तिथून घेतली. त्याच्यानंतर कोथिंबीरेला कुठेतरी थांबतो, कुठेतरी केळी घ्यायला थांबतो, आणि एवढं सगळं फेरी मारून 30 मिनिटात घरी येतो. मग ह्याला व्यायाम म्हणणार का? हा व्यायाम नाही, हे फिरणं झालं. बरेच जण एक्सरसाइजच्या नावाखाली किंवा वॉकच्या नावाखाली गार्डन्समध्ये जातात, मग तिथे गप्पा टप्पा ग्रुप फिरत राहतो, पण ते फिरणं आहे, तो व्यायाम नाही. व्यायाम म्हणजे तुमच्या शरीराला जाणवतं की थोडीशी हार्टबीट वाढली आहे. गरमीच्या दिवसात घाम फुटेल, थंडीत एक वेळ घाम फुटणार पण नाही. मग थंडीत याचा अर्थ व्यायाम झाला नाही असं नाही. थोडीशी हार्टबीट, हृदयाचे ठोके थोडे वाढतात, थोडीशी धाप लागल्यासारखी होते, अति नाही, थोडंसंच. त्यावेळेला समजायचं, आपल्याला स्वतःला जाणवतं की हा आज जरा चांगला व्यायाम झालाय, आज दमलोय जरासा. अति दमायचं नाहीये. अति दमताय, अति व्यायाम ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या शरीराची एनर्जी
जेवढी गरजेची आहे त्याच्यापेक्षा जास्त घालवली आहे, मग अशा वेळेला तुम्ही दमाल, तुम्हाला एनर्जी किंवा मजबूती येणार नाही, मजबूती बॉडीची जाईल. त्याच्यामुळे व्यायाम करणं महत्त्वाचं आहेच, पण ते किती त्याला सुद्धा लिमिट आहे. खाल्लेलं पचवायचं आहे, पचवलंय तुम्ही, त्याची एनर्जी तयार होते की नाही होते, तुमच्या शरीराला एनर्जी किती गरजेची आहे पाहायची आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला कोलेस्ट्रॉल किती बनवायचा आहे, किती त्याला ब्लडमध्ये सोडायचं, हे लिव्हर बरोबर मॅनेज करतं. बरं, लिव्हरमध्ये बरंचसं कोलेस्ट्रॉलचं काम होतं, मग लिव्हरवर लोड पडून देऊन चालेल का? मग लिव्हरला वाचवायचं आहे. लिव्हरला कसं वाचवायचं आहे तेही आपण मागच्या सिरीजमध्ये बघितलेलं आहे की अनहेल्दी खाणं, केमिकल्स, पेस्टिसाइड्स, खतं, हे जे काय आहे ते लिव्हरवर लोड टाकतायत. अवेळी खाणं, अवेळी जागरण, ड्रिंक्स, स्मोकिंग, याचा लिव्हरवर लोड पडतोय. मग लिव्हरने नीट नाही काम केलं तर जेवण पचणार नाही, आणि लिव्हरमधूनच कोलेस्ट्रॉलचं काम होतं, त्याच्यामुळे ती गडबड होणार. हार्मोन बॅलन्स सांगितलं, आता हार्मोन बॅलन्स स्ट्रेसमुळे पण तुम्हाला बॅलन्स करायचा, स्ट्रेस बॅलन्स करून, आणि तुमच्या एक्सरसाइजनी पण हार्मोन बॅलन्स करायचा आहे, जेणेकरून थायरॉइड छान फंक्शन करेल. जसं आपण सांगितलं होतं, थायरॉइडचं आणि कोलेस्ट्रॉलचं काय रिलेशन आहे. त्यामुळे बघा, आता सगळी कारणं सांगून झाली, आणि प्रत्येक कारणाला तुम्ही सांभाळून वापरलं किंवा ते कारण होऊ नये, आणि झालंय तर त्याला कमी करावं केलं की कोलेस्ट्रॉल बरोबर थांबणार आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे उपाय काय आहेत हे तुम्हाला बहुतांशी कळले असतील असं मला वाटतंय. थोडंसं तोंडावर बंधन टाकावं लागेल, थोडंसं मनाला आणि डोक्याला शांत ठेवावं लागेल, थोड्या इच्छा समाधानी ठेवाव्या लागतील तुम्हाला. वाईट सवयी, वाईट व्यसनं यांच्यापासून स्वतःला सांभाळावं लागेल. अगदीच काही तुम्हाला पूर्ण उपवास करा, चपाती पूर्ण बंद, भात पूर्ण बंद, तेल पूर्ण बंद, तूप बंद, काहीही नाही. असं भाज्या हव्यात, फायबर्स हवेत, विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन सगळं हवंय, पण कुठलंही अति नको. ड्रायफ्रुट्स खा चालेल, नट्स खा चालेल, पण सगळं बॅलन्समध्ये खायचंय. अति तळून पोटामध्ये किती तेल जायला पाहिजे त्याचं पण प्रमाण आहे, प्रत्येकाच्या उंचीप्रमाणे ठरलेलं आहे प्रमाण. मग तुम्ही किती खाताय, किती वापरताय तसं मोजून बघा, त्याच्यावर कंट्रोल आणा, म्हणजे मग पुढे कोलेस्ट्रॉलची गोळी कायमची चालू व्हायची तुमची वाचू शकते. झाली आहे चालू, कोलेस्ट्रॉल कमी आलं, बंद पण होऊ शकते. 2 वर्षांनी त्रास होणार आहे, तो 10 वर्षांनी त्रास होईल, पण ते तुमच्याच हातात आहे. सो कोलेस्ट्रॉल सुरू झाला आहे किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी डॉक्टरने चालू केली आहे म्हणजे घाबरायचं नाही आहे. ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणं तुमच्याच हातात आहे. आपल्या व्हिडिओमध्ये उत्तरं जी मी दिली आहेत ती तुम्हाला समजली असतील अशी मी आशा बाळगते. तरीसुद्धा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून इतरांच्याही नॉलेजमध्ये भर पडेल आणि ही भीती आपण कमी करायचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल